हॅलो. भोजन कुतूहलम आणि रसोई डायनिंग हॉल असे आम्ही मिळून यंदाच्या आषाढी निमित्त तुमच्यासाठी खास फराळाचे काही पदार्थ घेऊन येतोय. हे सगळे जे उपवासाचे पदार्थ आहेत ना, हे पारंपरिक आहेत, विस्मृतीत गेलेले आहेत. पण पहिली पोस्ट टाकल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी फोन केले की अहो, या फराळामध्ये साबुदाणा आणि बटाटाच नाहीये, पण तेच तर वैशिष्ट्य आहे. उपवास म्हणजे हलकं खाणं, लंघन करणं, पोटाला आराम देणं, देवापाशी बसणं. हे आपण करतच नाही. साबुदाणा बटाटा खाल्ला की पोट जड होतं, गॅसेस होतात, ऍसिडिटी होते, अशा अनेक तक्रारी होतात. आपल्याकडे जे पारंपरिक पदार्थ आहेत हे इतके सात्विक आहेत आणि कुठलाही ऍसिडिटी न करणारा पदार्थ आहे. येस. हे सगळे पदार्थ आपण यावेळेस घेऊन आलेलो आहोत. आणि याच्यामध्ये राजगिरीची पुरी, फणसाचे पापड, फळांची कोशिंबीर, केळ्याची कापं असे अनेक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहेत. आणि हे पदार्थ तुम्हाला मिळणार आहेत येत्या आषाढीला म्हणजे 25 जुलै रोजी शनिवार पेठेत असलेल्या रसोई डायनिंग हॉलमध्ये. येस, पण त्यासाठी नावनोंदणी करणं गरजेचं आहे. त्याचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही कॅप्शन मध्ये लिहितोय. शिवाय स्क्रीनवर पण तुम्हाला नंबर दिसेल. तर जरूर या, भेटूया. राम राम कृष्ण हरी. हरी.